नमस्कार. लेक्चर सिरीजच्या ह्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत रोल अँड ग्रोथ सर्व्हिस सेक्टर इन इंडिया. भारतातील सेवा क्षेत्राची जी भूमिका आहे आणि सेवा क्षेत्राची जी वृद्धी आहे तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा आढावा जर घेतला तर आपल्याला असं आढळून येतं की देशाच्या वृद्धी दरामध्ये किंवा वृद्धी दरावर होणाऱ्या वाढीबरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये विविध क्षेत्राच्या वाट्याचा जर विचार आपण केला तर आपल्याला असं जाणवतं की शेती क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा सातत्याने घटत गेलेला आहे हे आपल्याला दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला शेती क्षेत्राचा वाटा एका बाजूला घटत गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सेवा क्षेत्राचा वाटा हा वाढत गेलेला आहे. म्हणजे जगातील विकसित देशाच्या प्रगतीचा जर आढावा घेतला आपण तर आपल्याला असं आढळून येतं की देशाच्या आर्थिक वृद्धी दरात होणाऱ्या वाढीबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्राचं उत्पादन घटत जात असून सेवा क्षेत्राचं महत्व आणि सेवा क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जागतिक देशाच्या एकूण संपत्तीमध्ये सेवा क्षेत्राचा जो काही वाटा आहे तो वाटा सर्वात जास्त आहे. म्हणजे जवळपास 63 वर, म्हणजे 63%, 63% वर हा सेवा क्षेत्राचा वाटा हा वाढत गेलेला आहे. जर आपण थोडस पाठीमागे जर आपण लक्ष दिलं तर 1951 आणि 1952 या कालखंडामध्ये देशांतर्गत उत्पादनामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा जर विचारामध्ये जर घेतला तर तो 29.2% होता. आणि अलीकडच्या काळामध्ये 2020 ते 2021 मध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा 54.27% झालेला आहे. कळलं? म्हणजे 1951 च्या तुलनेमध्ये हा वाटा जवळपास दुप्पट झालेला आहे. आणि म्हणून सेवा क्षेत्राचा विकास देशामध्ये झपाट्याने होत असल्याने देशामध्ये भारताची अर्थव्यवस्था एक सातत्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. म्हणून तिला उद्योन्मुख अर्थव्यवस्था असंही एक वेगळ्या नावाने संबोधलं जातं. जलद आर्थिक विकासासाठी आणि दारिद्र्याचं उपशमन करण्यासाठी देशामध्ये पायाभूत सुविधांना विशेष जास्त महत्व दिलं जातं. आणि म्हणून देशामध्ये सध्या रस्ते बांधणीचं काम जोरात चालू आहे. रेल्वेचे ट्रॅक आहेत, बंदर आहेत, वाहतूक आहे, विमानतळ आहेत, विद्युत शक्ती आहे. यांच्या कार्यक्षम कार्यपद्धतीमुळं आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या बरोबर एकत्रीकरण करण्यास सज्ज आहे. बरोबर? म्हणून आपण या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या उपक्रमामुळं, ज्या घटकांमुळं ही आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता जगामध्ये एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून समोर येऊ लागलेली आहे, तर त्याला काही घटक कारणीभूत आहेत. मग त्यामध्ये सेवा क्षेत्र असेल, डिजिटल इकॉनॉमी असेल, ई कॉमर्स असेल, ई फायनान्स असेल, अशा अनेक पायाभूत सुविधांची अर्थव्यवस्थेमध्ये जी भूमिका आहे ही भूमिका आता सातत्याने महत्वपूर्ण ठरू लागलेली आहे. आणि म्हणून देशाचा आर्थिक विकास, औद्योगिक विकास हा जलद गतीने होत असलेला आपल्याला दिसून येतो. आता कोणत्याही देशाचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेची प्रामुख्याने 3 भागामध्ये विभागणी केली जाते किंवा ती करण्यात येते.
त्यामध्ये मग शेती क्षेत्र असेल की ज्याला आपण प्राथमिक क्षेत्र असं म्हणतो, आणि यामध्ये शेती आणि शेती संबंधित व्यवसायाचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. दुय्यम क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित जे काही उद्योग व्यवसाय आहेत त्याचा समावेश होतो. आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश होतो. हे तीनही क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यामध्ये आपलं महत्वपूर्ण असं योगदान देतात. आणि म्हणूनच 1991च्या नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर सेवा क्षेत्राची जी काही भूमिका आहे, सेवा क्षेत्राची जी काही वृद्धी आहे ती वेगाने होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून मी आता म्हणालो होतो की 1950 आणि 51 मध्ये देशाच्या एकूण सकल उत्पादनामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 29% होता, म्हणजे 29.2% होता. तो वाटा 2020 आणि 2021 मध्ये तो वाटा 54.27% वाढलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की या सेवा क्षेत्रामध्ये किंवा सेवा क्षेत्राला मोठ्या प्रमाणातल्या संधी ह्या आता उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेल्या आपल्याला दिसून येतात. सध्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा वाढलेला आहे आणि जगातील विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 70% जास्त आहे. हे सगळे कशाचे लक्षण आहे? तर सेवा क्षेत्राच्या भूमिकेमुळं हा सगळा बदल आपल्याला होताना दिसतो. म्हणजे सेवा क्षेत्र काय आहे, कसं आहे, तर याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं ठरतो नाही. तर मग हे पाहण्याच्या आधी मी तुम्हाला सातत्याने म्हणतो की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही याच्यामध्ये मला काही बदल करावासा वाटत असेल तर मला बदल सांगा, सूचना करा. तुमच्या सूचनेचं स्वागत आहे. आणि ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा काहीतरी, म्हणजे मला ह्याच्यापेक्षा चांगलं बनवण्याची एक संधी तुमच्या सजेशनमुळे मला प्राप्त होऊ शकते. त्याच्यामुळे तुमच्या सजेशनचं स्वागत आहे. आता भारताच्या सेवा क्षेत्राच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये विचार करत असताना, सेवा क्षेत्र या संकल्पनेचा अर्थ समजून घेत असताना सेवा म्हणजे काय हे प्रथम समजून घेणं गरजेचं आहे. व्यवहारामध्ये सेवा या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ असा आहे की कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय किंवा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दुसऱ्यांसाठी जे आपण कार्य करतो, कर्म करतो, काम करतो त्याला थोडक्यामध्ये सेवा असं म्हटलं जातं, की ज्याची कोणतीही मोबदल्याची अपेक्षा केली जात नाही त्याला सेवा असं म्हटलं जातं. मग अशा कोणत्या सेवा आहेत बरे ह्या व्यवस्थेमध्ये की ज्याला पैसे मोजावे लागत नाही किंवा अपेक्षा ठेवून ते केलं जात नाही? का बघा, आपण आता लहान असतो तेव्हा आपले आई वडील आपली काळजी घेतात. आपलं कर्तव्य आहे की हे आई वडील उद्या म्हातारे झाल्याच्या नंतर यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून वृद्धपकाळामध्ये आई वडिलांची केलेली सेवा ही कोणत्याही अपेक्षेशिवाय होत नाही, कोणत्याही मोबदल्याशिवाय होत नाही. संकट काळामध्ये कोणाला मदत करणं, सामाजिक कार्यामध्ये एखाद्याला मदत करणं किंवा आजारी रुग्णांची केलेली शुश्रूषा, ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय केल्या जातात. परंतु दुसरी एक सेवा आहे की जो दुकानदार आपण वस्तू खरेदी केल्याच्या नंतर त्या वस्तू आपल्याला घरपोच आणून देतात. मग त्या वस्तू असेल, अवजार असेल, यंत्र असेल,
ह्या पुरवण्याची आणि त्या दुरुस्त्या करण्याची सेवा देखील आपल्याला पुरवतात. आणि त्या सेवा पुरवण्याच्या पाठीमागचा उद्देश हा पहिल्या सेवांच्या उद्देशापेक्षा हा वेगळा असतो. म्हणजे यामध्ये मोबदल्यांची अपेक्षा असते. म्हणजे मोबदला मिळवणं हा मुख्य उद्देश ह्या दुकानदारांचा असतो. त्या सेवा आपल्याला देतात, पण सेवा पुरवण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू आहे की त्यांना काहीतरी प्रॉफिट झालं पाहिजे. पण आपण आई वडिलांची सेवा करतो, एखाद्या रुग्णांची सेवा करतो, एखाद्या गरजवंतांना आपण मदत करतो, बरोबर. तर वस्तूचे मूर्त आणि अमूर्त असे दोन प्रकार पडतात बघा. म्हणजे वस्तूचे किती प्रकार पडतात? मूर्त आणि अमूर्त असे दोन प्रकार. मूर्त वस्तू ह्या भौतिक स्वरूपाच्या अस्तित्वात असतात, त्या डोळ्याने दिसतात, आपल्याला जाणवतो आपण त्याला. त्या पैसे देऊन घरी आपल्याला आणता येतात आणि त्या वस्तूंचा आपल्याला साठा देखील करता येतो बरं का. परंतु अमूर्त वस्तू ज्या आहेत ना, त्या अमूर्त वस्तूमध्ये वरील कोणत्या प्रकारचे लक्षणं दिसत नाहीत, ना त्या आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, ना त्या घरी आणता येत नाही, ना त्याचा साठा करता येत नाही. म्हणून अर्थशास्त्रामध्ये अशा अमूर्त वस्तूंना सेवा असं संबोधलं जातं. बर, मग आता ह्या ज्या सेवा आहेत, बर, तर अर्थशास्त्रामध्ये तृतीय क्षेत्रामध्ये या सेवा क्षेत्राचा किंवा उद्योग सेवांचा समावेश होतो. मी म्हणालो की अर्थव्यवस्थेच्या 3 परंपरागत क्षेत्रापैकी सेवा क्षेत्र हे तिसरं क्षेत्र आहे. की त्यापैकीचे 2 क्षेत्र कोणते होते? एक प्राथमिक क्षेत्र होतं की ज्यामध्ये शेती आणि शेती संबंधित घटकांचा समावेश होतो. दुसरं क्षेत्र आहे दुय्यम क्षेत्र, त्याच्यामध्ये उद्योग क्षेत्राचा समावेश होतो. आणि म्हणून सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक असा एक भाग आहे की ज्या भागामध्ये अमूर्त वस्तूचं उत्पादन होतं. युनायटेड स्टेट्स सेन्स ऑफ ब्युरो यांच्या मते सेवा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ट्रक वाहतूक सेवा, संदेश सेवा, गोदाम असेल, माहिती क्षेत्र असेल, सुरक्षा असेल, वस्तू आणि सेवा असेल, गुंतवणूक सेवा असेल, भाडे आणि भाडेपट्टी असेल, धंदेवाईक आणि शास्त्रीय आणि तांत्रिक सेवा असेल, प्रशासकीय सेवा असेल आणि आधार सेवा असेल, एखाद्याची अपव्यय व्यवस्थापन आणि प्रतिबंधक गोष्टी असतील, आरोग्याची काळजी असेल, सामाजिक मदत असेल किंवा कला असेल, करमणूक असेल, मनोरंजन सेवा असेल, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? सेवांमध्ये होतो. म्हणून सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती वस्तू ऐवजी कशाचं उत्पादन करतात? तर सेवांचं उत्पादन करतात. उदाहरणार्थ सेवा क्षेत्रामध्ये जे कार्य चालते त्यामध्ये सेवा, घरकाम आहे, मानसोपचार पद्धती आहेत, कर आहे, मार्गदर्शक सहली आहेत, रुग्णसेवा आहेत, अध्यापन आहे, यांचा अंतर्भाव या सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या घटकांमध्ये होतो. तर उद्योग क्षेत्रामध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती होते, मोटार गाड्यांची निर्मिती होते, खेळण्यांची निर्मिती होते, अशा वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन होतं. परंतु सेवा क्षेत्रामध्ये वस्तूंच्या उत्पादनाच्या ऐवजी सेवांची निर्मिती केली जाते. हा फरक आहे वस्तू सेवा उत्पादन आणि सेवांचं उत्पादनामध्ये. आता सेवा क्षेत्रामध्ये मूर्त वस्तूचं उत्पादन करण्यापेक्षा सेवांचा पुरवठा केला जातो. सेवा क्षेत्रामध्ये काय होतं की सेवा क्षेत्रामध्ये मग बँका असतील, तुमचे उपहारगृह असतील, स्थावर मालमत्ता असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सामाजिक कार्य असेल, संगणक सेवा असतील, करमणूक असेल किंवा करमणुकीचे माध्यम असतील, दळणवळण आहे, वीज आहे, गॅस आहे, पाणी पुरवठा आहे, या सगळ्या सेवांचा समावेश कशा मध्ये होतो?
मूर्त वस्तूच्या उत्पादनामध्ये होतो. आणि म्हणून या सेवा क्षेत्रांचं जे काही वर्गीकरण आहे हे अनेक भागांमध्ये केलं जातं, की प्रत्येक पद्धतीमध्ये केलं गेलेलं जे काही वर्गीकरण आहे हे स्वतंत्र आहे, परंतु त्या सेवा क्षेत्राचं वेगवेगळ्या भागामध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे ते वेगवेगळ्या वर्गांच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतं. यामध्ये 4 प्रकारच्या सेवा असतात. एक पहिली सेवा आहे अत्यावक सेवा आणि साधारण सेवा. सेवेच्या प्रकारातली पहिला प्रकार काय? अत्यावक सेवा आणि साधारण सेवा. दुसरी सेवा आहे सार्वजनिक सेवा आणि खाजगी सेवा. सार्वजनिक सेवा आणि खाजगी सेवा. तिसरी सेवा आहे व्यक्तिगत उपभोगाच्या सेवा आणि व्यावसायिक उपयोगाच्या सेवा. काय? व्यक्तिगत उपयोगाच्या सेवा आणि व्यावसायिक उपयोगाच्या सेवा. आणि चौथ्या आहेत आर्थिक सेवा आणि सामाजिक सेवा. असे एकूण सेवा क्षेत्राची 4 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. बरोबर. तर अत्यावश्यक सेवेमध्ये कोणत्या सेवा आहेत की लोकांना आपले व्यवहार सहज आणि सुकरपणे त्यांना करता यावं, लोकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सरकार ज्या सेवा पुरवते त्या सेवेला इमर्जन्सी सर्व्हिसेस किंवा अत्यावश्यक सेवा असं म्हटलं जातं. आणि ह्या सेवा कोण पुरवतं आणि ती जबाबदारी कोणाची असते? तर ती गव्हर्नमेंटची असते. अत्यावश्यक सेवा पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे? गव्हर्नमेंटची आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देखील कोण, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण देखील कोणाचं असतं? सरकारचंच असतं. मग सरकारकडून अशा कोणत्या सेवा पुरवल्या जातात? मग पाणी पुरवठा आहे, वीज पुरवठा आहे, वैद्यकीय सेवा आहेत, स्थानिक वाहतूक आहे, अग्निशामक सेवा आहेत, सार्वजनिक सेवा आहेत, अशा वेगवेगळ्या. त्याच्यानंतर सर्वसाधारण सेवेमध्ये त्या सेवांचा समावेश होतो की ज्याच्यामध्ये विमा आणि वैद्यकीय सेवांचा समावेश आहे. म्हणजे ज्या सेवा अत्यावश्यक नाहीत परंतु त्या सर्वसाधारण सेवा आहेत की ज्या सेवांचा पुरवठा हा बाजार यंत्रणेच्या माध्यमातून पुरवला जातो. विमा कशासाठी काढला जातो? विमा. वैद्यकीय सेवा कशाला पुरवल्या जातात? ह्या सर्वसाधारण सेवांमध्ये यांचा समावेश होतो. त्याच्यानंतरच्या सेवा आहेत सार्वजनिक सेवा आणि खाजगी सेवा. आता सार्वजनिक सेवामध्ये सरकार मार्फत पुरवल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्यांना सार्वजनिक सेवा असं म्हटलं जाते. वर आपण पाहिले त्या अत्यावश्यक सेवा. आणि ह्याही सेवा प्रामुख्याने सरकारकडून पुरवल्या जातात, त्याला आपण खाजगी सेवा असं म्हणतो. आणि ज्या सेवा आपण शुल्क देऊन आपण खाजगी उद्योजक किंवा व्यावसायिकांकडून घेतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? खाजगी सेवा. मग कायदेशीर सल्ला असेल किंवा दुरुस्त्या सेवा असेल हे आपण पैसे देऊन घेतो म्हणून त्या खाजगी सेवा आहे. त्याच्यानंतरच्या सेवात व्यक्तिगत सेवा आणि व्यावसायिक उपयोगाच्या सेवा. आता व्यक्तिगत सेवेमध्ये काय आहे की व्यक्तीची गरज विचारामध्ये घेऊन त्या सेवा पुरवल्या जातात. म्हणजे माझी गरज काय? समजा आता उद्या माझा वाढदिवस आहे, मग माझी गरज काय? तर मला वेगवेगळ्या गोष्टी मिळवल्या पाहिजे. मग सजावट असेल, गृहरचना असेल, काही दुरुस्त्या असतील घरामध्ये, किंवा काही टिकाऊ वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत, किंवा करमणुकी आपल्याला करमणूक करून घ्यायची आहे, किंवा आपल्याला प्रवास करायचा आहे. यासाठी ज्या सेवा ज्या कशा आहेत त्या व्यक्तिगत आहेत, त्या माझ्यासाठी आहेत व्यक्तिगत. मग त्या मी कोणकोणत्या घेतो? तर ह्या घेतो. व्यावसायिक सेवा आहेत दुसऱ्या. आता व्यावसायिकांची गरज विचारामध्ये घेऊन या सेवा पुरवल्या जातात. तुम्हाला उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर तुम्हाला फायनान्स म्हणजे वित्त सेवा पुरवली जाते. तुम्हाला तांत्रिक सेवा पुरवल्या जातात, तुम्हाला विमा सेवा पुरवल्या जातात, माल वाहतूक सेवा पुरवल्या जातात. या सगळ्या व्यावसायिकांची गरज विचारामध्ये घेऊन ज्या सेवा पुरवल्या जातात त्याला व्यावसायिक सेवा असं म्हटलं जातं. आणि व्यक्तीची गरज विचारामध्ये घेऊन त्याला ज्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात किंवा उपलब्ध होतात तर त्या व्यक्तिगत सेवा आहेत. सेवांच्या ह्या नंतरच्या प्रकारामध्ये आपल्याला
आर्थिक सेवा आणि सामाजिक सेवांचा समावेश आपल्याला करता येऊ शकतो. तर आर्थिक सेवा म्हणजे काय, की ज्या सेवांपासून आपल्याला उत्पन्न मिळवता येतं, ज्या सेवा आपल्याला उत्पन्न मिळवून देतात, त्या सेवा ज्या पुरवल्या जातात त्या सेवांना आर्थिक सेवा असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये सिंचन सुविधा असेल, वीज पुरवठा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या सेवा पुरवल्या की त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळवता येतं. जसं की शेतीला पाणी पुरवठा जर केला तर शेतीमध्ये उत्पन्न प्राप्त होतं आणि उत्पन्नावर कर लावता येतो. वीज पुरवठा, शेतीच्या आणि उद्योगांच्या विकासासाठी वीज पुरवठा फार महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय उत्पादन होत नाही. शिक्षण हा आर्थिक विकासातला अतिशय महत्वाचा असा एक घटक आहे की त्याच्याशिवाय पत्ता बी नाही हिलता, एवढं शिक्षणाचं महत्व आहे. आरोग्य असेल तर या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. आणि याही सेवा, तर आरोग्य जर चांगला असेल तर पुढे उत्पन्न मिळवायला एक नवी संधी प्राप्त होत असते. त्याच्यानंतर सामाजिक सेवा आहेत की ज्या सेवापासून प्रत्यक्ष उत्पन्न मिळवता येत नाही पण ढोबळ मानाने त्यांना सामाजिक सेवा असं म्हटलं जातं. उत्पन्न प्राप्त होत नाही पण देशाची ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे. म्हणजे माता आणि बाल संगोपन याच्यावर होणारा जो काही खर्च आहे किंवा त्यासाठी पुरवली जाणारी जी सेवा आहे, ढोबळ मानाने ह्याच्यापासून प्रत्यक्ष उत्पन्न मिळवता येत नाही पण भविष्य काळातली खूप मोठी चांगली गुंतवणूक आहे. सार्वजनिक स्वच्छता, झोपडपट्टी सुधारणा आणि कुटुंब कल्याण अशा विविध प्रकारच्या सेवा ह्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासामध्ये आपलं महत्वपूर्ण योगदान देतात. पण आज आपण एवढाच भाग पाहूया की सेवांची किंवा सेवा क्षेत्रांची भूमिका काय आहे आणि सेवा क्षेत्राचं वर्गीकरण कोणत्या 4 प्रकारामध्ये करण्यात येतं, ते 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. आणि पुढल्या लेक्चर सिरीज मध्ये आपण पाहूया की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राची भूमिका प्रत्यक्ष काय आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया आणि जाताना तुम्हाला एवढंच सांगेल परत की परत आपल्या चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करा. प्लीज इसी चैनल को आप सब्सक्राइब करें ताकि ये जो लेक्चर सिर्फ खत्म होने के बाद मैं अगली लेक्चर सीरीज हिंदी भाषा में लेने वाला हूं. तो मराठी और हिंदी दोनों भाषाओं का सम्मिश्र होगा अगली लेक्चर में. इसलिए अभी इस चैनल को अभी से सब्सक्राइब करो ताकि मुझे अन्य वीडियो बनाने में आपका जो कमेंट्स है, जो प्रतिसाद है, उसका सहयोग प्राप्त हो. ठीक है, धन्यवाद.